आषाढ महिना चालू झाला की घरामध्ये या कापण्यांचा खमंग वास दरवळायला चालू होतं। प्रत्येकाच्या घरी हा आवर्जून बनवलेला पदार्थ असतो। त्याचप्रमाणे सणांची सुरुवात म्हटलात तरी चालेल। नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मऊ गव्हाच्या कापण्या बघणार आहोत। परातीत आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ, 1/4 कप बेसन आणि 1 टेबलस्पून बडीशेप, चवीपुरतं मीठ, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि बेकिंग सोडा टाकले। इथं बेकिंग सोडा मी कापण्या मऊ व्हाव्या म्हणून टाकलेला आहे, हाच आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट। त्याचप्रमाणे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला 1/4 कप गूळ घ्यायचा आहे आणि 1/4 कप पाणी घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आणि तो गाळून घ्यायचा। आता जे आपण सुकं मिश्रण घेतलेलं आहे परातीमध्ये, त्यात हे गाळलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करून कणिक मळून घ्यायची। आता स्टार्टिंगला मी 1/4 कप पाणी घेतलेलं, प्लस आता आपल्याला कणिक मळण्यासाठी एक्स्ट्रा मऊ करण्यासाठी 2 टेबलस्पून पाणी लागणार आहे। सो ते सुद्धा याच्यात टाकायचं आणि कणिक व्यवस्थित मऊ करून घ्यायची। आता कणिक मळून झाली की तिला एक 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवायचं। मुरल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे। साधारण 1 कप पिठामध्ये याचे 2 गोळे तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे लाटून घ्यायचे, तर ते लाटताना आपल्याला पिठावर न लाटता तेलावरती लाटायचे आहेत। अगदी थोडंसं तेल लागतं लाटण्यासाठी, जास्त तेल लावायची गरज नाही आहे। आणि भाकरी जेवढी जाड असते ना तेवढीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झाल्यावर ती उचलून घ्यायची। त्याच्या खाली पोळपटावरती आपल्याला थोडी खसखस टाकायची आहे, ती सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायची। जेवढ्या शेपमध्ये आपली पोळी आहे तेवढ्या शेपमध्ये ती खसखस पसरून घ्यायची। जी केलेली पोळी आहे लाटलेली ती त्याच्यावर परत एकदा टाकायची आणि लाटण्याने परत एकदा लाटून घ्यायचं। म्हणजे जी खसखस खाली आहे ना ती पूर्णपणे आपल्या पोळीला चिटकेल, तेलामध्ये टाकल्यावर बाहेर येणार नाही। पोळी सरळ करायची आणि डायमंड शेपमध्ये त्याच्या कापण्या कट करून घ्यायच्या। चौकणी केल्या तरी चालेल, बाकीच्या गोळ्याच्या सुद्धा सर्व कापण्या तयार करून घ्यायच्या। सर्व कापण्या बनवून झाल्या की तेल गरम करायला ठेवायचं आणि मीडियम लो गॅसवरती आपल्याला ह्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत। आणि हो, माझी आई मऊ कापण्या बनवायची। मी खूप सारे इंटरनेटवर रील्स बघितल्या की खुसखुशीत कापण्या, पण सातार भागात शक्यतो मऊ कापण्याच बनवल्या जातात। तुमच्याकडे कोणत्या प्रकारे बनवलं जातं मला तोपर्यंत कमेंटमध्ये सांगा। त्याचप्रमाणे सर्व कापण्या आपल्याला तळून झालेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अजिबात तेल जास्त काही राहिलेलं नाही त्याला। आणि हो, सॉफ्ट झालेले आहेत, छान टम्म फुगलेले आहेत। आणि याची एक आठवण म्हणजे या कापण्या आम्ही लहानपणी चहा सोबत खायचो। मी अजून पण खाते बरं। आणि हो, याचं सर्व साहित्य खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा। त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।